नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सुरुवातीलाच कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून 1 मे पासून दुहेरी वाहतूक सुरू. ठाण्यात रंगणार म्हस्के विरुद्ध विचारे, जोरदार लढत. तटकरे नव्हे तर कटकरे असे म्हणत जितेंद्र आव्हाड सुनील तटकरेंवर बरसले. पाहूया सविस्तर बातम्या. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून 1 मे पासून दुहेरी वाहतूक सुरू झाली असून पहिल्याच दिवसापासून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा बोगदा केवळ हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र एसटी बसेस, ट्रक, कंटेनर, टँकर ही अवजड वाहने देखील वेगाने बोगद्यातून जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एका बाजूला जरी आनंदाची बातमी असली तरी दुसऱ्या बाजूला बेजबाबदार वाहन चालकांमुळे हा चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात महायुतीच्या जागेसाठी अखेर शिवसेना शिंदे गटाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना ही उमेदवारी मिळाली असून त्यांची चुरस शिवसेना उभाठा गटाचे खासदार राजन विचारे यांच्याशी होणार आहे. रायगड लोकसभेत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान चणेरा येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी विरोधक सुनील तटकरेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तर सभेनंतर माध्यमांशी बोलताना माझी बांधिलकी जनतेशी आणि मतदारांशी आहे, त्यामुळे मी केवळ मतदारांना उत्तर देण्यासाठी बांधील आहे. मला कोणाच्याही टीकेची दखल घेण्याची आवश्यकता नाही, असे सरळ शब्दात गीतेंनी सांगितले. तसेच यावेळी महायुतीचा पराभव निश्चित असून माझा विजय हमखास असल्याचा दावा अनंत गीते यांनी केला आहे. निवडणुकीमध्ये निश्चितपणे रायगडचा मतदार हा मला विक्रमी मताने विजयी करील असा विश्वास माझा आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ पेण येथील महात्मा गांधी वाचनालयाच्या पटांगणात झालेल्या सभेला आमदार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी विशेष उपस्थिती लावली. उपस्थितांशी संवाद साधताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी संविधान ठेवायचे की घालवायचे हे ठरवणारी ही निवडणूक असून मतदारांनी संविधानाच्या बाजूने मतदान करावे असे आवाहन केले. तर नरेंद्र मोदी लोकशाहीच्या आडून देशात हुकुमशाही आणू पाहत असल्याचा गंभीर आरोप इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केला आहे. तर इथला एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचार. ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराची आहे. सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. सर, ही माझ्या लग्नाची पत्रिका. त्या दिवशी मतदानाची सुट्टी आहे, तर लग्नाला नक्की या. नक्कीच. ज्या ज्या ठिकाणी मतदान असतं त्या ठिकाणी सुट्टीही असतेच, पण ही सुट्टी हिंडण्या फिरण्यासाठी नसून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी असते. मी सुद्धा मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहे. आणि मीही नक्की मतदान करेन. आणि तुम्ही? सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत. मुंबई गोवा महामार्गावरील नातूनगर येथे बसचा पंक्चर करण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याची घटना 1 मे रोजी सकाळी 7च्या सुमारास घडली. या अपघातात आदिती डिंगणकर वय वर्ष 7 या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला असून एका प्रवाशाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान फरार टेम्पो चालकाचा शोध पोलीस घेत आहे. जाता जाता पाहूया महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विशेष बातम्या. 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण. आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपूया, अशा शब्दात उदय सामंत यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. कामगार दिनानिमित्त महाड MIDCतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न दैनिक सागरच्या प्रतिनिधींनी समोर आणला आहे. सध्या महाड MIDCमध्ये सुमारे 12,000 कामगार हे कायमस्वरूपी काम करीत असून 5,000 कामगार हे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. असे एकूण 17,000 कामगार महाड MIDCमध्ये काम करत आहेत. महाड MIDCमधील अनेक कारखान्यांमध्ये आजपर्यंत कामगारांचे अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे.
त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिला असून आता तरी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाड MIDCमध्ये कारखाना व्यवस्थापनाने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा भेटू नव्या बातम्यांचं. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.